तर खरातवर कुठलेही आरोप नव्हते, तोपर्यंत त्यांच्याशी बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते असं केसरकरांनी म्हटलं। दमानियांच्या कॉलवरही आरोपांवरती देखील दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं चुकीचं असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सुनील तटकरेंनी खरातला कॉल केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। श्रीमती अंजली दमानिया यांनी काही माननीय व्यक्तींचे खरात यांच्याशी बोलणं झाल्याचा आज दावा केलेला आहे। जोपर्यंत खरातांवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनमध्ये बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते किंवा तसं बोलण्यामध्ये कोणतेही गैर नव्हतं। असं असताना केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं। नमस्कार, मी सचिन गमाने आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रामध्ये। रुपाली चाकणकरांनी खरातांमध्ये 177 कॉल झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे। तर चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांचे खरातसोबत 236 कॉल झाल्याचा आरोपही दमानिया यांनी केला। चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करा अशी मागणीही यावेळेला करण्यात आली। दरम्यान शिंदे यांनी खरातांमध्ये 17 कॉल झाल्याचा आरोपही दमानिया यांनी केला। अशोक खरात प्रकरणात अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदेंसह आणखी काही जणांवर मोठे आरोप केलेत। अशोक खरातचा सीडीआरच अंजली दमानियांनी जाहीर केलाय। अशोक खरात आणि राजकीय नेत्यांमध्येही किती कॉल्स झाले हे दमानियांनी तपशीलवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं? पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे। 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। आताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉल पैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर आताच्या घटनेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत। सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये। दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती, यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड। एका अनोळखी व्यक्तीनं हा सीडीआर व्हॉट्सअपला पाठवला असून तो SIT कडे देणार असं दमानियांनी सांगितलंय। तर दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण असा सवाल उदय सामंतांनी केलाय। दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी झाली पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री शिंदेंचे खरातांसोबत कॉल झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला। गेली असेल, जे कॉल्स गेले असतील त्याची चौकशी व्हावी, मी सांगितलं ना, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यावर हे पण सांगितलं बाबा हा पुरवठा अधिकारी कोण आहे हे शासनाने शोधून काढलं पाहिजे। जर यादी तशी गेली असेल तर स्पष्ट सांगितलं।